नमस्कार. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्युच्युअल फंड्स आणि कंपाऊंडिंगची पॉवर बघणार आहोत. तर 3 मित्र असतात, विजय, रवी आणि अर्जुन. तर तिघही नोकरी करत असतात आणि तिघांचं वय जवळपास 30 वर्षाच्या आसपास असते आणि तिघांनाही पगार 30,000 रुपये असते, कारण सगळ्यांनी सोबत जॉईन केलेलं आहे आणि एज्युकेशन एज्युकेशनसुद्धा सेम असते. तर एक दिवस त्यांना म्युच्युअल फंड ॲडवायझर भेटतो आणि तो म्युच्युअल फंडचे फायदे त्यांना समजून सांगतो की कंपाऊंडिंगमुळे तुमचे पैसे कसे वाढू शकतात. म्युच्युअल फंड थ्रू तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करू शकता, लग्नासाठी प्लॅनिंग करू शकता, रिटायरमेंटची प्लॅनिंग करू शकता. तर म्युच्युअल फंडबद्दल खूप सारी माहिती या तिघांनाही तो ॲडवायझर सांगतो. तर त्या तिघांमधला जो विजय असतो, तर विजय म्हणतो की ठीक आहे साहेब, तुम्ही सांगताय की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, चांगले पैसे वाढतील, पण माझा पगार समजा 30,000 रुपये. तर या 30,000 रुपयामध्ये किती पैसे खर्च करणार, किती वाचवणार? माझ्याकडे तर काही पैसे उरत नाही, त्यामुळे मी तुमच्याकडे काही गुंतवणूक चालू करू शकत नाही. तर असं विजयचं म्हणणं होतं. जो यांचा दुसरा मित्र असतो रवी, तर तो रवी म्हणतो ठीक आहे, माझे 30,000 रुपयामधून 5-6,000 रुपये वाचतात, पण ते वाचलेले पैशाला मी काय करतो, जसं माझे वडील सांगतात किंवा त्यांनी अगोदर ते करायचे, तर मी RD, LIC, पोस्ट ऑफिस, तर या स्कीममध्ये मी पैसे टाकत राहतो. जसे जसे पैसे वाढते किंवा वाचलेले पैसे आहे तर ते मी या स्कीममध्ये टाकत राहतो, कारण मला हे म्युच्युअल फंड, शेअर मार्केट यावर काही विश्वास नाही आहे. माझ्या वडिलांनी इथे पैसे टाकले होते, त्यांचे पैसे वाढलेले, म्हणून मी पण इथंच टाकणार आणि जशी माझी सॅलरी वाढत जाईल प्रत्येक वर्षी ही अमाऊंट मी वाढवत जाईल. पण जो यांचा तिसरा मित्र असतो अर्जुन, तर अर्जुनला त्या ॲडवायझरचं म्हणणं पटते, म्हणून अर्जुन काय करतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची 6,000 रुपये वाचत होते, तर ते 6,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतो आणि त्याच्या SIPला 5%चं फक्त 5%चं स्टेप अप लावतो, जेणेकरून की जशी त्याची सॅलरी वाढत जाईल तर SIPची अमाऊंटसुद्धा वाढत जाईल. तर यांनी हे जे 5 मिनिटामध्ये घेतलेलं डिसिजन होतं, तर या डिसिजनमुळे यांच्या आयुष्यामध्ये 20 वर्षानंतर काय चेंज आला असेल हे आता आपण बघून घेऊयात. तर 20 वर्षानंतर जो विजय आहे, तर विजयचं म्हणणं होतं की माझ्याकडे काही पैसे वगैरे उरतच नाही. तर विजयचं इथं आपण सॅलरी कमी जास्त म्हणू शकत नाही, कारण तिघांनाही 30,000 रुपये सॅलरी होते. ही जी विचारधारा आहे, माइंडसेट आहे, तर त्याचं म्हणणं होतं की 30,000 रुपये मला पुरत नाही. तर त्याचं आज तो नोकरी करतो आहे आणि आज विजयचं वय 50 वर्षे झालेलं आहे आणि आजसुद्धा त्याच्या अकाउंटमध्ये 0 बॅलन्स आहे. का? कारण त्याचं म्हणणं होतं की जेवढी सॅलरी येते तेवढी तर खर्च होऊन जाते, पैसे उरतच नाही. तर हा जो माइंडसेट आहे त्याचा अजूनही कंटिन्यू आहे, म्हणून त्याच्याकडे आजसुद्धा 0 बॅलन्स आहे. जेवढी सॅलरी येते खर्च होऊन जाते, पैसे काही उरत नाही. तर आज विजयकडे 0 बॅलन्स आहे. जो रवी होता, तर तो अजूनही नोकरी करतो आहे. आता रवीसुद्धा 50 वर्षाचा झालेला आहे, पण त्यांनी जी गुंतवणूक केली होती RD, LIC, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी, तर तिथं त्याचे आतापर्यंत 46 लाख रुपये बनलेले आहेत. तिथं 6,000 रुपयाची गुंतवणूक चालू केली होती मंथली आणि त्याला 5%नी तो वाढत होता. तर आता 20 वर्षानंतर त्याचे 46 लाख रुपये बनलेले आहेत. पण जो अर्जुन आहे, तर अर्जुनने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू केली होती, 6,000 रुपयाची मंथली SIP, 5% स्टेप अप. तर त्यांनी आता रिटायरमेंट घेतलेली आहे. 50 वर्षाच्या वयामध्येच अर्जुन हा रिटायर झालेला आहे आणि त्याचं जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होती, तर त्याची व्हॅल्यू आज रोजी 1,20,00,000 रुपये बनलेली आहे आणि 1,20,00,000 रुपये व्हॅल्यू बनलेली असल्यामुळे त्यांनी 70,000 रुपयाची SWP लावलेली आहे आणि तो पेन्शन म्हणून 70,000 रुपये महिना त्यामधून घेत आहे. म्हणजे आता त्याला इथून पुढे पैशासाठी काम करायची गरज नाही. जर समजा अर्जुनला वाटलं तर इथून पुढे आराम करू शकते, नातवंडांसोबत खेळू शकते किंवा ते आवडीचं काम आहे ते आवडीचं काम करू शकते किंवा एखादा शौक आहे, एखादं पॅशन आहे त्यावर काम करू शकते. पण इथून पुढे अर्जुनला पैशासाठी काम करण्याची गरज पडणार नाही. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो की इथं तुमच्यासमोर मी कॅल्क्युलेटर ठेवलेले आहे. तर मंथली इन्व्हेस्टमेंट जी आहे, तर यांनी प्रत्येकाने सेम केली, दोघांनीसुद्धा सेम केली होती 6,000 रुपये महिना. ठीक आहे, आणि 6,000 रुपये महिना दोघांनी पण इन्व्हेस्टमेंट केली होती आणि याला 5%चं स्टेपअप लावले तर दोघांनी पण, म्हणजे जशी सॅलरी वाढेल प्रत्येक वर्षाला तर 5%नी त्या अमाऊंटला वाढवत जायचं. पण जे इथं
रवीने गुंतवणूक केली होती FD, PPF, LIC, तिथं 6-7% इंटरेस्ट रेट भेटतो, बरोबर आहे. आणि जिथं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली होती अर्जुननी तिथं 15% रिटर्न भेटते. तर एवढा एकच फरक दोघांच्याही गुंतवणुकीमध्ये होते. अमाऊंट तर दोघांनी सेम केलेली होती आणि दोघांनी 20 वर्षासाठी गुंतवणूक केली होती. आता आपण जर यांचे रिटर्न्स बघितले तर रवीला, सॉरी मला नाव बरोबर घेतो एक मिनटं. हां, रवीला 23,80,000 रुपये, 23,80,000 रुपयाची गुंतवणूक झाली आहे. अर्जुनची सुद्धा 23,80,000 रुपयाची गुंतवणूक झाली आहे. पण जे एस्टिमेटेड रिटर्न्स आहे तर ते रवीला 22 लाख रुपये भेटलेले आहे आणि टोटल व्हॅल्यू बनलेली आहे 46 लाख रुपये. पण तेच अर्जुनला रिटर्न जे आहे तर ते 96 लाख रुपये भेटलेले आहे आणि टोटल व्हॅल्यू बनले 1,20,00,000 रुपये. म्हणजे दोघांनी गुंतवणूक सेम केली, दोघांनी सारखेच एफर्ट घेतले, सारखीच सॅलरी होती. पण फक्त एक योग्य डिसिजन घेतल्यामुळे अर्जुनचे 1,20,00,000 रुपये बनलेले आहे आणि दुसऱ्या मित्रांनी जुन्या ठिकाणीच गुंतवणूक करत राहिला त्यामुळे 46 लाख रुपये बनलेले. तर आजची जी ही कहाणी तुम्ही बघताय तर या कहाणीमध्ये तुम्ही कोण आहात? विजय आहे, रवी आहे का अर्जुन आहे? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला म्युच्युअल फंड रिलेटेड काही माहिती हवी असेल तर मला या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.